जय शिवराय मित्रांनो. आज आहे 28 ऑक्टोबर. या पुढच्या 2-3 दिवसाचा आणि थंडी संदर्भात तुम्हाला संपूर्ण अंदाज ऑलरेडी दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये थोडे विशेष मुद्दे आपण घेणार आहोत, जे म्हणजे काही भागांना परत अतिवृष्टीचा धोका राहणार आहे. तर ते जिल्हे कोणते येतात आणि ही परिस्थिती कधी निर्माण होते? 28 आणि 29 तारखेच्या दरम्यान काही जिल्ह्यांना थोडा फटका मोठा बसण्याची शक्यता आहे. यात समावेश आहे खानदेश आणि विदर्भाच्या अनेक भागांचा. तर त्याबद्दलही बोलूयात. पण तत्पूर्वी एक विनंती आहे. मित्रांनो, आपला जो काही डिजिटल पॅनल आहे, ह्याला मोबाईलच्या व्हिडिओची रेकॉर्डिंग व्यवस्थित क्लिअर येत नाहीये. त्यामुळे आपण कॅमेरा घेण्याच्या मार्गावरती आहेत. पण त्यासाठी आपली मदत पाहिजे. पण मदत कशा स्वरूपामध्ये पाहिजे, की ज्या उद्योग करणारे व्यवसाय करणारे जे काही मित्र असतील, त्यांच्या जाहिरातीची पट्टी आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली आपल्याला लावायची आहे आणि त्यामध्ये तुमचं काही ऑफर्स असतील वगैरे, वगैरे फसव्या किंवा कुठल्याही औषध कंपनीची आपण रिकमेंड करत नाहीये की आपल्याला गरज पण नाहीये. तर व्हिडिओमध्ये तुमची जाहिरात येत जाईल. त्याच्यासाठी काय असेल ते आपण सांगितलं जाईल. आपले फोनपे नंबर आणि गुगल पे नंबर मी स्क्रीनवरती देतोय. हे फक्त त्या व्यावसायिकासाठी आहे. विनाकारण कोणी पैसे वगैरे टाकू नका. मला त्याची गरज पण नाहीये. आपल्याला आपल्या कष्टाचंच पाहिजे आहे. तर व्हिडिओला सुरुवात करतोय. तर म्हणजे ज्यांना कोणाला समजा ते बोलायचं असेल, चर्चा करायची असेल पहिल्या अगोदर, हे फोनपे, गुगल पे नंबर असून सुद्धा सुद्धा नंबर आहे, ठीक आहे. त्यावरती आपण कॉलिंग मी तुम्हाला रिक्वायरमेंट केल्याच्या नंतर कॉल देखील करेल. तर बघा, आजची 28 तारीख झडीसारखं वातावरण असणार आहे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणि नांदेडसह परभणी, लातूर विभागामध्ये. सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, विदर्भामध्ये सुद्धा आणि रात्री बेरात्रीपर्यंत खानदेशामध्ये सुद्धा हे वातावरण ढगाळलेलं आणि झडीसारखं पाहायला मिळेल. आजच्या या वातावरणामध्ये थंड वातावरणाचा स्वरूप देखील पाहायला मिळणार आहे आणि ही परिस्थिती उद्या जास्त वाढणार आहे, म्हणजे 29 ऑक्टोबरला. तर 29 ऑक्टोबरला कोणते जिल्हे कसे राहतील, तत्पूर्वी आज 28ला कोणत्या जिल्ह्यांना जास्त पाण्याचा प्रकार होऊ शकतो. तर मध्यरात्रीपर्यंत किंवा दुपारनंतर नांदेड पट्ट्यामध्ये, पूर्व मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये जे काही हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अकोला, अमरावती, तसेच नांदेड, परभणी, पूर्णा परिसर, लातूरचा अहमदपूर, देलगूर परिसर नांदेडचा, त्यानंतर अशा बऱ्याच भागांचा समावेश आहे. रात्री बेरात्रीपर्यंत या वातावरणाची मजल राहू शकते. तर जळगाव सुद्धा आजच्या पावसाच्या रडारवरती येतोय रात्रीपर्यंत आणि छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड जिल्हा, जालना जिल्हा, धाराशिव काही प्रमाणामध्ये, अशा प्रकारच्या ह्या वातावरणाची आजची परिस्थिती आहे. नाशिकचा जोर रात्रभर राहणं किंवा मुसळधार पडणं हा थोडा तीव्रतेमध्ये आज कमी होतोय. त्यामध्ये पुण्याचा, सांगलीचा समावेश आहे, ठीक आहे. आणि नंदुरबारचा पण आजच्या दिवस समावेश कमी आहे. पण नंदुरबारला उद्या मात्र 29 तारखेला पाऊस वाढणार आहे. तर उद्याची 29 तारीख कशी राहील हे देखील पाहूया. 29 तारखेला रात्री बेरात्री कोणत्याही टायमिंगला धुळे, नंदुरबार, शहादा, नाशिकचे काही मोजके भाग, नाशिकची टक्केवारी आता घसरणार आहे, पण धुळ्याची टक्केवारी जैसे थे तैसेच राहील. जळगावचा देखील समावेश आहे. बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर 29 ऑक्टोबरला रात्री बेरात्री आहे. त्यानंतर अकोला, अमरावती, वाशिमसह पूर्व विदर्भ संपूर्णतः पाऊस असणार आहे. यामध्ये यवतमाळ आणि वर्धेला काही ठिकाणी अतिवृष्टी किंवा मुसळधारेचा इशारा देखील आपण येत्या 24 तासामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये गडचिरोली सुद्धा आहे, गोंदिया, नागपूरचा देखील काही भागांचा समावेश आहे. नांदेड सुद्धा 29 तारखेला मोठ्या पावसाच्या रडारवरती येतोय. रात्री मध्यरात्रीपर्यंत ही मजल असेल. नाशिकचं जर विचारात घेतलं तर नाशिकचे पश्चिमेकडील घाटमाथे, डोंगराळ परिसर जास्त पाण्याच्या रडारवरती येतोय आणि छत्रपती संभाजीनगर उद्याचे दिवस पाणी जास्त आहेच. त्यानंतर सोलापूर काही प्रमाणात, लातूर, उत्तरेकडील भाग, पश्चिमेकडील भाग काही प्रमाणात, पण सतर्कच राहा. पूर्व विदर्भ मात्र सर्वत्र ही पावसाची परिस्थिती राहील. बुधवारी हे वातावरण आणखीन तीव्र होणार आहे. ते मात्र एमपीकडे, नंदुरबारकडे, ठीक आहे. आणि नागपूर, अकोला, अमरावती, नांदेड काही प्रमाणामध्ये, तुळजापूर, अहिल्यानगर भाग बदलत पद्धतीनं. तर अशा प्रकारचं हे स्वरूप होतं. आता बोलूयात व्यवस्थितमध्ये थंडी संदर्भामध्ये. कालही सांगितले, परवाही सांगितले. 4-2 नमुने आहेत लोकांचे पैसे घेऊन चुकीच्या कमेंट करणारे. तुम्हाला जागेवर उत्तर दिलंय मी काल सुद्धा. तर थंडी संदर्भात सांगितलंय की 5-6 तारखेपासून थंडी तर वाढणार आहे, पण त्या थंडीचे 4 प्रकार असतील. काही जिल्ह्यांना थंडी लवकर जाणू लागणार नाहीये, पण सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये 4, 5, 6 दरम्यान वाढ होईल. 6, 7, 8 दरम्यान थंडी आणखीन तीव्र होईल आणि 9-10ला थंडी कडाक्याची पडायला सुरुवात होईल. म्हणजे 5 नोव्हेंबर पासून तर 9 नोव्हेंबर पर्यंतचा हा थंडीचा वाढण्याचा प्रवास आहे आणि तिथून पुढे